माथेविरू मिलानं किरकोळ घरगुती कादातून वृद्ध आईची हत्या कल्याण पश्चिमेच्या भोईवाडा भागातील गफूर मंजिल इमारतीमधली ही घटना आहे। रुखसाना मुल्ला असं मृत वृद्धेचं नाव आहे। तिचा मुलगा अमल मुल्ला याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। अमन याचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम मध्ये काडीमोड होण्याची शक्यता आहे। एमआयएमने वंचित बहुजन आघाडीकडे 74 जागांची मागणी केली होती, मात्र 2 वेळा चर्चा होऊनही जागांबाबत निर्णय झाल्यानं काडीमोड होण्याची शक्यता वर्तवली जाते। अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे आणि पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरूच आहे, परंतु या दोन्ही नेत्यांनी अद्यापही राजकीय निर्णय घेतलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या संपर्कात नसलेले आमदार म्हेत्रे हे बुधवारी मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले। पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी कल्याण तळोजा मेट्रोचं भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे। अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये 8 सप्टेंबरपर्यंत जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली मूर्ती कला केंद्रात गौरीच्या मुखवट्यावर मूर्तिकार शेवटचा हात फिरवत आहेत, तर दुसरीकडे गौरीच्या आगमनासाठी माहेर वाशिणी आतुर झालेली आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा इथं पोलीस ठाण्यासमोर महिलांनी आपल्या बैल जोड्या आणून एक आगळा वेगळा बैलपोळा साजरा केला। हा मेळावा काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि तिवसा मतदारसंघाचे आमदार यशोमती ठाकूर यांनी भरवला। कारंजा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर ठाणेगाव जवळ संध्याकाळी एका कारवर दुभाजक ओलांडून आलेली कार आदळल्यानं भीषण अपघात झाला। हा अपघात इतका जोरदार झाला की यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी आहेत। शेतकरी आणि गोरगरिबांच्या मतांवर सत्तेत आलेले हे सरकार त्यांच्या जीवावर उठलंय, त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार येणार असून शिवसेना विरोधी पक्ष राहील, तर भाजपचा सुपडा साफ होणार असल्याचं मत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मालेगावमध्ये व्यक्त केलंय। काल वाशिम जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, वाशिम आणि मंगरुळपीर तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली। शहरासह ग्रामीण भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्यामुळे शेतकरी आनंदित झालाय। या गणेशोत्सवामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पाऊस पडत असल्यामुळे जलस्रोतांची पाणी पातळी वाढणार आहे। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरामध्ये आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुसळधार पाऊस आल्यानं मोर्शीतून शहरालगतच वाहणाऱ्या नळदमयंती नदीला मोठा पूर आल्यानं मोर्शी येथील पेटपुरा भागामध्ये घरात पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे मोर्शीतील काही भागाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। गोंदिया पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक बलेरो गाडी संशयास्पद आढळून आली। त्यानंतर पोलिसांनी गाडी अडवत गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये 3 पोती गांजा आढळून आलाय। पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत बघोली इथं कत्तलीसाठी नागपूर इथं 4 वाहनांमध्ये कोंबून 49 जनावरं नेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी धाड टाकून 4 वाहनांसह 49 जनावरांची सुटका केली। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या किनगाव मार्गे अंबाजोगाईला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। पाटोदा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाचं रस्त्याचं काम आणि पुलाचं काम सध्या सुरू असल्यानं वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला होता, मात्र अचानकपणे पाऊस वाढल्याने या भागातल्या नदीपात्रातल्या पाण्यामध्ये वाढ झाली। नदीला पूर आला आणि पुलावरील भराव जो आहे तो वाहून गेला। रत्नागिरीतल्या खेड नजीक एकविरा नगर इथल्या मार्गावर 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी साचलेलं पाहायला मिळालं आणि त्यामुळे खेड दापोली मार्ग बंद ठेवण्यात आला होता, तर जगबुडी आणि नारंगी नदीला पूर आला होता। खेड, दापोली, मंडणगड अशा 3 शहरांचा संपर्क तुटला होता। बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर औरंगाबाद महामार्गावर दुसरा बीड इथल्या नागझरी नदीच्या पुलावर दुपारी एसटी बस आणि रेतीच्या टिप्परमध्ये समोरासमोर धडक झाल्यानं 13 प्रवासी जखमी झाले। 4 प्रवासी गंभीर आहेत, तर 9 प्रवासी किरकोळ जखमी झाले। काँग्रेस युवा नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीमध्ये सरकारच्या धोरणाविरोधात NSUIने अकोल्यामध्ये बेरोजगार यात्रा काढली। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशामध्ये बेरोजगारी वाढल्याचा आरोप यावेळेला करण्यात आला। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाउणकर यांनी शिवबंधन बांधले। काँग्रेस पक्षातील तरुण चेहरा अशी त्यांची ओळख होती।
मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर नगरपालिका अध्यक्ष, बाजार समिती सभापती अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. नरेंद्र देवेंद्र बेरोजगारीचं केंद्र अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं युवाजन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. यासाठी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड जिल्ह्यातल्या पाडसिंगी जवळ अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. नंदुरबार जिल्ह्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यातही भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. त्यावेळेला नव्यानं भाजपमध्ये आलेल्या आणि निष्ठावंत उमेदवार अशा सर्वांनीच मुलाखती दिल्या. सरकारने दुष्काळी निधीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा केला असा गंभीर आरोप राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राज्य समन्वय आणि प्रवक्ते रवींद्र दळवी यांनी सरकारवर केलाय. पेट्रोल आणि डिझेलवर गोळा केला जाणारा दुष्काळी कराचं गोडबंगाल काय आहे याबाबत सरकारला विचारणा केली असता सरकार उत्तर द्यायला तयार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. जम्मू काश्मीर राज्यामध्ये गुंतवणूक करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार असल्याचं राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माध्यमातून जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये रिसॉर्ट उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आनंद पर्यटक घेऊ शकतील असं रावल म्हणाले. सांगलीच्या कडेगावच्या तलावात शेतकऱ्यांनी पाण्यासाठी चक्क गनिमी काव्यानं जनआंदोलन सुरू केले. टेंभू सिंचन योजनामधून तलावात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये कडेगावमध्ये पाणी टंचाई निर्माण होते आणि त्यासाठी तलावात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुक लवकरच सर्वांचं आवडतं फीचर बंद करणार आहे. फेसबुक आता लाईक काउंट फीचर हटवणार आहे. याबाबत फेसबुकनं मंगळवारी स्पष्ट केलंय. फेसबुकनं म्हटलंय की आता पोस्टला किती लाईक आहेत हे मित्रांना आणि इतर युजर्सना पाहता येणार नाहीये. समाजातील विशिष्ट समुदायाच्या धार्मिक भावना लक्षात घेता या काळात कत्तलखाने आणि मटण विक्री दुकानं तात्पुरती बंद ठेवणं हे काही घटनाबाह्य नाहीये असं उच्च न्यायालयानं बुधवारी स्पष्ट केलंय. तसंच पर्युषण काळामध्ये अशी बंदी घातली जाऊ नये या मागणीसाठी आलेल्या मटण विक्रेत्यांना दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिलाय. गृहकर्जदारांसाठी खुशखबर आहे. रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना येत्या 1 ऑक्टोबरपासून सर्व प्रकारची कर्ज रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिलेत आणि त्यामुळे गृहकर्जापासून ते पर्सनल लोनपर्यंतचं व्याज दर रेपो रेटशी आधारित राहणार आहे. त्यामुळे कर्जावर मनमानी व्याजदर आकारणाऱ्या बँकांना चाप बसणार आहे. तोट्यात चाललेल्या भारत संचार निगमचा भूखंड भाड्याने देऊन पैसे जमवण्याचं सुरू असलेल्या कसरतीतून जम बसत नसल्यानं बीएसएनएलनं त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुमारे 70 ते 80 हजार कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं मंजुरी देताच आकर्षक पॅकेज देऊन या कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात येणार आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूरचा साहो चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली पसंती मिळाली आहे. 5 दिवसातच साहोनं 100 कोटींची कमाई केली आहे. या कमाईमुळे साहोनं 100 कोटी क्लबमध्ये एंट्री केली आहे. या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.